एक कारण याच्यावर इथेवर पाय देऊन उभा राह आणि राहता थोडा टाईट उभा राह, थोडं भान ठेव, तेज कर पाय. आता परभणीच्या शो साठी बॅग घेतली आहे, गाडी पण आली. आता आपला डॉग पण गाडीत टाकला, गाडीत बसून निघालो आणि निघाल. डॉग रिलॅक्स होता, बरं वाटलं बघून. मग तिथं उतरलात, थोडंसं त्याला रिलॅक्स होऊ दिलं. मग आजूबाजूला बघितलं कोणकोणते डॉग आहेत काही नाही, त्याला थोडंसं बाजूला बांधलं. मग हा रॉड बघितला, रॉड एकदम नंबर आहे, फोटो काढला. आणि मग तिथलं बॅनर पण बघितलं, ज्याच्यावर काय काय लिहिलं होतं काय नाही तुम्ही बघू शकता. कोणी कोणी अरेंज केलेला होता शो. या मामाने सगळ्यात जास्त धमाल केली तिथं, खतरनाक व फुल कॉन्फिडन्स. करण नाव आहे यांच्या मेलचं. मी पण फोटो काढला. ही ग्रेट डेन आली होती, ग्रेट डेनची फिमेल आहे ही. आणि हा जर्मन शेफर्डचा अँग्युलेशनवाला मेल बघू शकता तुम्ही. हा पण एक लहान पपी होता. गोल्डन रिट्रीवर, डॉबरमॅन, गोल्डन रिट्रीवर, परत पुन्हा हे क्रॉप केलेला डॉबरमॅन आलता. पुन्हा सेंट बर्नार्ड आला, फुल हेवी, झपक्याच्या झपक्या. त्याच्यामुळे कोणाकडंच असा डॉग नव्हता, एकुलता एक. आणि ह्या ट्रॉफीज होत्या, तिथल्या ट्रॉफीज पण एकदम खतरनाक. मग शोमध्ये बघितलं केलं तर निखिल पूर्ण हवा करू लागला. आणि जजिंगला सगळे हे जज थांबणार होते, त्यांचा एक व्हिडिओ घेतला. आणि मग बघितलं केलं. आजूबाजूला खूप लोक आले होते शोसाठी, भयानक. आजूबाजूला सावलीत वगैरे झाडाच्या थांबली होते. हे आकिताचा मेल आला होता, हा सुद्धा स्टडसाठी आहे बघा. हा जर्मनचा 2.5 वर्षाचा मेल आहे, परभणी एकदम नंबर आहे. मग रिंगमध्ये बरोबर सगळे एक 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 डॉग थांबले. त्यांचं परीक्षण तिथल्या जजनं चालू केलं. या ट्रॉफीज बघ एकदम नंबर 1 लावून ठेवल्या होत्या. पुन्हा मग रॉडची पण रिंग झाली. आणि मग नंतर झालं बक्षीस वितरण सुरू. जे जे जिंकले होते सगळ्यांना ट्रॉफी आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलं. तिथून मग आपले हे पश्चिमेचे चॅनलवाले यांनी सुद्धा खूप छान डॉग आणला होता. मामा पण जिंकले हे आलेले. आणि मग ह्या मॅडम होते, त्यांचा गोल्डन फर्स्ट आला. मग त्याच्यानंतर आपण पण केन कोर्सोमध्ये सेकंड प्राईज घेऊन आपापल्या घरी परळी वैजनाथला वापस निघालो.